Everyone cannot go where God is taking you. ज्या जागी देव तुला घेऊन जात आहे तिथे सर्वजण जाऊ शकत नाहीत. Amen. आमेन. Sometimes कधी कधी you may not realize, तुम्हाला कळणार नाही, but your very own people पण तुमचे अगदी स्वतःचे लोक innocently, ignorantly may be a hindrance to reach to your destiny. साधे भोळेपणानं किंवा अजाणतेनं अगदी तुमचे स्वतःचे लोक सुद्धा तुम्हाला तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेपर्यंत पोहोचू देणार नाही. तसं कधी कधी होऊ शकतं. As I told you last week, जसं गेल्या आठवड्यात मी तुम्हाला लोकांना सांगत होतो, once we have become believers, एकदा आपण बिलीवर झालो, येशूकडे आलो, we lose much of the contact with the world. की जगाशी आपला बराचसा संपर्क तुटून जातो. तुटायला हवा का आपण बिलीवर आहे. John says, योहान बोललेला do आहे, not love the world nor the things of the world, जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. because everything of the world, the lust of the eye, the lust of the flesh and the pride of life is not of God. कारण जगातलं सर्व काही म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी देवापासून नाहीये, But it's of the world. तर ती जगापासून आहे. And the world and its desires are passing away. आणि जग व जगाच्या इच्छा नाहीशा होत आहेत. What you do for God will remain. पण देवासाठी तुम्ही जे काही कराल ते राहणार आहे, कायम राहणार आहे. Can have unbelieving friends. ही अविश्वासू मित्र मैत्रिणी आपले असू शकतात, नाही Because असं नाही. we have to evangelize to them. का आपल्याला सुवार्ता सुद्धा लोकांना सांगायची आहे ना, तर सुवार्ता सांगायला अविश्वासू लोकही समोर हवीत. And when they are sick, they need your help. आणि ते समजा आजारी वगैरे पडले तर त्यांना आपल्या मदतीची गरज पण आहे. You need to know those people who will slow your progress. तुम्हाला ना अशी माणसं कळून आली पाहिजेत की ज्या माणसांमुळे तुमची प्रगती मंदावली आहे. If I had stuck around with such people, जर मी अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलो असतो I would have not reached here. तर आजपर्यंत मी इथे पोहोचलोही नसतो. There are many people out there who want to pull you. कारण बाहेर अनेक लोक अशी आहेत ज्यांना तुला खेचायचंय. Yes. You should be wise enough. तू सुज्ञ आणि शहाणा असला पाहिजे. How long you have to be there and when you have to get out. की कुणासोबत किती वेळ बसायचं आणि निघून जायचं. Some people are so attached with you काही लोक तुमच्याशी इतके जडलेले असतात that they cannot afford to lose you. की त्यांना ते परवडणारं नसतं. तुम्हाला गमावणं त्यांना परवडणार नाही. So they stop you from fulfilling what God has for you. आणि मग ते तुम्हाला थांबवतात आणि म्हणतात की नाही, अडचण बनतात की देवाने तुझ्यासाठी जे ठरवलंय तिथपर्यंत तुला पोहोचू देत नाहीत, अडवतात. Yes. They love you so much. इतकं प्रेम असतं त्यांचं तुमच्यावरती आणि मग ते भाऊक बंधन सारखं होऊन जातं. It may not be that they are jealous of you. आणि असं नसणार आहे कदाचित की ते तुमच्यावर जळतायत का तुमची ईर्ष्या करतायत, असं नसेल. But they don't want to lose you. पण त्यांना तुम्हाला गमवायचं नाही. Tell them, त्यांना सांगा, I am taking a cross. मी वधस्तंभ उचललाय. Are you ready to take the cross and walk with me? तुम्ही पण वधस्तंभ उचलून माझ्यासोबत चालायला तयार आहात का? They will say goodbye to ते you. म्हणतील बाय बाय, आम्हाला होणार नाही. There are people who may tell you they love you today. काही लोक तुम्हाला सांगतील की आज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. That doesn't mean that they will not turn against you tomorrow. याचा अर्थ असा लागत नाही की उद्या उठून ते तुमच्या विरुद्ध जाणार नाहीत. I'm not talking about all. म्हणजे सगळ्यांविषयी मी बोलत नाही, माझी गैरसमजूत करून घेऊ नका. अजूनही या जगात चांगले लोक आणि चांगले बिलीवर लोक आहेत बरं But का. some you will have. सगळे असे नसतात, पण थोडे असतात. But you need to focus on Jesus. पण मी काय म्हणतो, तुम्ही येशूंवरती लक्ष केंद्रित करा. Take that mandate and move forward. येशूंची कामगिरी हातात घ्या आणि पुढे जा. The more you respond to God, जेवढं तुम्ही देवाला जास्त होकार प्रतिसाद द्याल, the more you will find that you have less people around now. तेवढं जास्त तुमच्या लक्षात येईल की आजकाल मेरे दोस्त बडे कम हो गए. Say, that shows त्याच्यावरनं you दिसतं are responding to God positively. तुम्ही सकारात्मक रीतीनं देवाला प्रतिसाद देताय, म्हणून तुमचे यार दोस्त कमी होत चालले. The time you start receiving calls from God, देवाकडनं जर तुम्हाला हाका यायला लागल्या, every other charm goes away. तर बाकी जगातलं सगळं जे काही असतं ना, चाम असतं ज्याला आपण आकर्षित होतो, ते सगळं जातं. What the world thinks is no more my thought. आणि मग जगाला जे काही वाटतं ते आपले विचार नसतातच, आपले विचारच वेगळे होतात. As Paul says, जसं पॉल बोलला, I am crucified to the world and the world is crucified to me. मी जगाला वधस्तंभी खेळलेला आहे आणि जग मला वधस्तंभी खेळलेलं आहे. मी जगाला मेलोय, जग मला मेलय. You need people in your life that will celebrate you, No. not just tolerate you. आपल्या आयुष्यात आपल्याला असे लोक पाहिजेत की जे आपल्याला बघून आनंदोत्सव करतील. उगीच आपलं मी तुला सहन करून घेतोय असे लोक आपल्याला नकोय. सहन करून घेऊ नको मला नको बाबा, माझं एवढं सहन नको.
एवढंच तुला माझं पटत नाही आणि सारखं तुलाच मला सहन करावं असं वाटतंय तर तू मला सोड. थँक्यू. And don't worry. काळजी करू नका. God will then start giving His people to you. मग देव त्याची माणसं तुम्हाला द्यायला लागेल. Up till now you had your people. आतापर्यंत तुमच्याकडे तुमची माणसं होती Up till now those people had you. आणि त्या तुमच्या माणसांकडे आतापर्यंत तुम्ही होता. Now आता God will start giving His people देव त्याची माणसं तुम्हाला द्यायला for लागेल. His kingdom, त्याच्या राज्यासाठी and they shall be a blessing to you. आणि ते तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. Amen. अशी माणसं देव देईल तुम्हाला. But पण you have to go alone where God takes you. पण किंतु परंतु तुम्हाला देव जिथे नेतोय तिथे एकटं जावं लागेल. There are times and seasons कधी कधी काही वेळ काही ऋतू, where you need to have solitude with God. कधी कधी अशी वेळ येते की जेव्हा तुम्ही देवासोबत एकांत गाठायलाच हवा. Amen. की मला आता प्रार्थना करावीच लागेल, देवाला शोधावंच लागेल. Yes, there is a pull coming from एक inside. खेच येते आतून, एक खेच येते, खेच की अभी येशू के पास जाने ही दो. That's why sometimes others cannot go where God is taking you. आणि म्हणून ना काही वेळेला असं होतं की देव तुला जिथे नेत आहे तिथं दुसऱ्यांना तो नेऊ नाही शकत. But the moment he was water baptized, आणि ज्या क्षणाला येशूंना पाण्याचा बाप्तिस्मा झाला, he went where God was taking him. देव जिथं नेत होता तिथं येशू गेले. Alone. एकटे. Alone person. एकटे. आता सगळं सुटलं, आता एकटे. Now he cannot take any wrong people with आता him. नाही चुकीच्या माणसांना नेऊन चालणार. Because the mission that Oh. Jesus came with was the greatest mission the world had ever seen. कारण जी कामगिरी येशू घेऊन आले होते स्वर्गातून ती कामगिरी एवढी मोठी की जगाने आजपर्यंत एवढी मोठी कामगिरी पाहिलेली नाहीये. You may fail in your mission, but yet nothing will much go wrong. बघा तुम्ही तुमच्या कामगिरीत अपयशी व्हाल पण फारसा काही फरक त्याने पडणार नाही. But if Jesus failed in his पण mission, येशू जर आपल्या कामगिरीत अपयशी झाले असते imagine the whole world will go to hell. तर अख्खं जग नरकात गेलं असतं. कल्पना करा. On one man, the एक whole माणूस. world's redemption depended. एका माणसावर संपूर्ण मानव जातीचा उद्धार अवलंबून होता. See? 3 वर्ष ती मिनिस्ट्री कशी केली असेल येशूंनी. Say. 30 ते 33 33 Listen. पाण्याचा बाप्तिस्मा येशूचा झाला. Voice came from top. वाणी स्वर्गातून This is आली. my beloved son, हा माझा परमप्रिय पुत्र in आहे, whom I'm well pleased. याच्यावर मी फार प्रसन्न आहे. But the family were hearing news. पण कुटुंबाला येशूच्या बातम्या ऐकायला येत होत्या Oh, people are talking. की लोक बोलतायत. They are talking nice. Some are not talking very काही nice. लोक चांगलं बोलतायत, काही लोक चांगलं नाही बोलत आहेत. Mark 3:21 says, they even said he is out of his mind. So don't think it's a big problem when people tell you you're out of your mind. मार्क 3:21 मध्ये लिहिलंय बघा की काही लोक म्हणायला लागलेत की येशू वेडा झालाय. तसं काही लोक तुम्हाला बघून जर असं कधी काही बोलले तर मनावर घेऊन वाईट वाटून घ्यायची गरज नाही. Bible says his family said it. बायबल म्हणतं येशूचं कुटुंब असं बोललेलं आहे. Yes, read that. वाचा. त्याच्या आप्तांनी हे ऐकलं आणि ते त्याला धरायला निघाले कारण तो वेडा झालाय असं ते म्हणाले. कोण? त्याचे आप्त जन, स्वकीय सख्खे नाते वाईक म्हणतायत ये पागल हो गया है. When you fulfill your destiny, आपण आपल्या आयुष्याची दिशा पूर्ण करायला it will निघालो ना always entail misunderstanding. की आपोआप समोरच्या माणसांमध्ये, काही माणसांमध्ये, गणगोतांमध्ये Hatred, गैरसमजूत, rejection. तिरस्कार, नाकारणं हे येणार. Some people will hate you. काही लोक तुझा तिरस्कार But करतील. don't see those people who hate you. See those people who love you. पण जे लोक तुझा तिरस्कार करतायत त्यांना बघूच नको. ज्यांचं तुझ्यावर प्रेम आहे ते बघ ना. Some Christians will not celebrate your victories. काही ख्रिश्चन लोक तुझा विजय साजरा करणार नाहीत. They will be jealous of you. Let it be so. त्यांना तुझी ईर्ष्या होईल, ते तुझ्या जळायला लागतील. Don't become जळू दे. sad. You don't hate them. You don't become depressed. जळू दे. तू दुःखी होऊ नको, तू उदास होऊ नको, तू नैराश्या जाऊ नको. You rejoice. तू आनंद कर. Because one of the last things that happen before a promotion comes to you is कारण की तुला बढती मिळण्या अगोदर एक शेवटची गोष्ट जी तुझ्या जीवनात घडते ती म्हणजे you will encounter an enemy. शत्रूशी तुझा मुकाबला होईल. Before Jesus could start the ministry, he met the devil in the wilderness. येशूनी सेवा सुरू करण्या अगोदर येशूंना रानात सैतान भेटला ना. And as you stand for the Lord, आणि मग जसं तुम्ही प्रभूसाठी उभे राहाल, as you stand for the truth, सत्यासाठी उभे राहाल,
God has to bless you. देवाने तुला आशीर्वाद दिलाच God पाहिजे. has to make you प्रश्नच येत prosperous. नाही. देवाने तुला समृद्ध केलंच पाहिजे. Because that is the benefit of following the पण Lord. तोच तर फायदा आहे ना, प्रभू येशूंच्या मागे चालायचा फायदा आहे हा. Some will not understand your blessings काही लोकांना तुमचे आशीर्वाद समजणारच नाही and may even walk out of your life. आणि कदाचित ती माणसं मग त्या अवस्थेत तुमच्या जीवनातनं निघून जातील. However, ठीक आहे, your reward will be greater तुझं प्रतिफळ स्वर्गात मोठं असेल. than the very pain of their loss. अगदी त्यांचं जे त्यांची जी नुकसानाची वेदना आहे त्याहून तुझं प्रतिफळ मोठं असणार आहे. In fact, they are leaving you is a loss for them. उलटपक्षी त्यांनी तुला सोडून जाणं त्यांचं नुकसान आहे. Some people leaving us are doing us a favor. काही लोक आपल्याला सोडून जाणं हा आपल्यावर झालेली कृपा आहे. समजा ना, Your destiny is not tied to anyone who can walk away from you. तुझ्या आयुष्याची दिशा ना, तुझ्या आयुष्यातून कोण निघून गेलं, कोण आलं, तुला कोण सोडून गेलं याच्यावर अवलंबून नाही. नसती टेन्शन घेऊ नका. घरवाले गए, बारवाली भी गए, भले गए, प्रभू तो नाही गया ना. If people walk out of your life, लोक जर तुझ्या जीवनातनं बाहेर गेले, release them. सोड त्यांना. They didn't leave you, but God took you further. त्यांनी तुला सोडलं नाही, पण देवाने तुला खूप पुढे नेलंय. Each one carries a destiny. प्रत्येकाच्या आयुष्याची एक ठरलेली दिशा आहे. You have a destiny. तुझी पण ठरलेली दिशा आहे. उडी मारा त्याच्यात, Live in that destiny. त्याच्यामध्ये राहा, Fulfill that destiny. ती दिशा पूर्ण करा. Live for God. देवासाठी Live जगा, for the kingdom. देवाच्या राज्यासाठी जगा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.